जामखेड तालुक्यात खर्डा पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेत असलेल्या 9 जनावरांची सुटका केली आहे। 2 पिकअप गाड्यांमधून ही जनावरे भूमकडे नेली जात होती तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली। ही कारवाई 24 जून 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे सेनगाव चौकात नाकाबंदी करून दोन्ही गाड्यांना थांबवण्यात आलं। यावेळी गाड्यांमध्ये बळजबरीने कोंबलेली 9 जनावरे आढळून आली जी कत्तलीसाठी नेली जात होती। गुप्त माहिती मिळाल्यानंतर तातडीने पथक तयार करण्यात आले। आम्ही वेळेवर पोहोचलो आणि दोन्ही वाहने अडवून जनावरांची सुटका केली असे पोलिसांनी सांगितले आहे। पोलिसांनी अभिजित रघुनाथ कुटे व जयवंत रमेश बरकटे या दोघा आरोपींना अटक केली आहे। हे दोघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत। दोन्ही गाड्यांमधील मुद्देमालासह एकूण 9,60,000 किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 च्या कलम 5(5)ब प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 च्या कलम 3 व 11 तसेच भारतीय न्याय संहिता 2013 च्या कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा प्रकारच्या प्रकरणावर आम्ही कठोर कारवाई करत आहोत। अजूनही तपास सुरू आहे। अधिक दोषींचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांनी पथकात संदीप धामणे, संभाजी शेंडे, शशी म्हस्के, बाळू खाडे, अशोक बडे, धनराज बिर्जदार आणि योगेश भोगाडे यांचा समावेश आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल SV शेंडे करीत आहेत। महाराष्ट्र TV 24 करिता धनसिंग साळुंके, खर्डा।